Cancer Healer Center, a new beginning. दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल, पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रामधील 6 जणांचा मृत्यू. हेमंत जोशी, संजय लेले, दिलीप देसले, अतुल मोने या 4 मृत पर्यटकांचा पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार. 26 पर्यटकांचा मृत्यू. गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली. गृहमंत्री अमित शहांची पहलगाममधील घटनास्थळाला भेट. शहांकडून हल्ल्याचा आढावा तर अमित शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात. विमानतळावरच पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा आढावा. आज दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्रीनगरला जाणार. तर महाराष्ट्रामधील पर्यटकांना तातडीनं मदत पुरवण्याची अजित पवारांकडून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना विनंती. संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग. भारतीय सैन्यासह नौदल आणि वायुदलालाही अलर्ट राहण्याचे आदेश. अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता. बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती दिली जाईल. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. महाराष्ट्रामधील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर. तर पर्यटकांचे मृतदेह विमानानं महाराष्ट्रामध्ये आणण्यात आले. विशेष विमानानं काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणणार. सर्व खर्च राज्य सरकार उचलणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्तानला फेटाळला. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ याचा दावा. पहलगाममधील हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा. हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरी पाकिस्तानचा असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती. जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा. ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक. पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध. दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा. पहलगामच्या हल्ल्याबद्दल राहुल गांधींनी शहांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा. केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. राज ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जगभरातील नेत्यांकडून दखल. 15 देशांच्या प्रमुखांकडून भारताच्या समर्थनार्थ पोस्ट. काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट. अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध. निष्पाप लोक टार्गेट. सलमानचं ट्विट. तर देश म्हणून मजबूतीने एकसंघ राहून न्यायासाठी लढू. शाहरुख खानची प्रतिक्रिया. Cancer Healer Center, a new beginning.